श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर मी अश्विनी रावण आपलं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज गुरुवार आहे, मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आणि त्या दुसऱ्या गुरुवारी आहे दत्त जयंती. तर सगळ्यांचीच गडबड चालू असते, कारण आपला मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवारी खूपच गडबड चालू असते. कारण सगळ्या घरात आपण घर वगैरे स्वच्छ करून घेतो, लादी वगैरे पुसून घेतो आणि देवपूजासुद्धा आपण सकाळीच आवरून घेतो. कोणी कोणी संध्याकाळी म्हणतं, कोणी कोणी सकाळी म्हणतात. तर माझा अभिषेक वगैरे स्वामींना घालून झाला होता. तर अभिषेकसाठी मी दूध दही मिक्स केलं होतं आणि त्याच्यामध्ये केळं वगैरे मी ॲड केलेलं, आलं किसून घातलं होतं मी त्याच्यामध्ये आणि साखर ॲड केलेली. मध नव्हतं त्याच्यामुळे मध मी टाकलेलं नाही आहे त्याच्यामध्ये. तर तुम्ही साधाही करू शकता, असं नाही आहे की मध वगैरे टाकूनच आपण करू शकतो. तर स्वामींना असं काही नाही आहे की खूप असं जास्त काही लागतं किंवा काय. आपल्या मनामध्ये श्रद्धा असेल तर बास होते, स्वामींना एवढंच हवं असतं. तर माझी अभिषेक वगैरे घालून झालेला आहे स्वामींना, तुम्ही बघू शकता. पूजा वगैरे करून घेतलेली आणि अगोदर दिवा प्रज्वलित करायचा आणि मग नंतरच आपण पूजा वगैरे करायची. आणि सकाळची पूजा केली आपण मन प्रसन्न राहते एकदम. आणि माझं उंबरठा पूजन वगैरे झालं होतं आणि मग त्याच्यानंतरच मी देवपूजेला लागले होते. तर मी फुलं रात्रीच आणली होती, बुधवारी संध्याकाळी. तर मी बुधवारी संध्याकाळीच फुलं वगैरे आणली होती आणि दुसऱ्या दिवशी तर आपल्याला बघू शकता तुम्ही माझी पूजा वगैरे झालेली आहे. आणि स्वामींची भक्ती करायला लागल्यानंतर आपल्याला कुठलंच काहीच वाईट विचार मनामध्ये येतच नाहीत, कारण स्वामी तेवढी बुद्धी पण देत नाहीत आपल्याला. आणि स्वामी आपल्यासोबत असतात कायमस्वरूपी. आणि मी कुठंही गेले तर मला दर्शन देतातच स्वामी. आणि मनामध्ये आपला भाव असायला हवा स्वामींबद्दल आणि कुठल्याच देवाबद्दल आपल्याला आणि कोणाबद्दल वाईट विचार मनामध्ये नाही घ्यायचे. कारण मार्गशीर्ष महिन्यात एकदम प्रसन्न गुरुवार असतात आणि त्यावेळेस महालक्ष्मीचा वास असतो आपल्या घरामध्ये. त्याच्यामुळे घर स्वच्छ ठेवणं हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतरच आपण देवपूजा वगैरे करू शकतो. तर मी संध्याकाळीच मांडते पूजा, पण मी स्वामींना अभिषेक घालायचा होता म्हणून मी अगोदर करून घेतली पूजा वगैरे सकाळी आणि फक्त आपले लक्ष्मीपूजन मी संध्याकाळी मांडून घेतलं. तर बघू शकता, आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर बघू शकता माझी पूजा वगैरे झालेली आहे, दिवा वगैरे मी प्रज्वलित केलेला आहे, अगरबत्ती वगैरे लावलेली मी. आणि धूप वगैरे दाखवायचा होता तर धूप वगैरे मी दाखवून घेतला आणि त्याच्यानंतर मी स्वामींना नैवेद्य वगैरे दाखवला. तर नैवेद्य दाखवला तो मी सकाळी खिचडी, मग मी तेच नैवेद्य दाखवला आणि संध्याकाळी मग आपल्याला नैवेद्य वगैरे करायचा आणि तो दाखवायचा. आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा